छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पाझर तलाव हे आटलेले आहेत। पाझर तलाव आटल्यानं भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। तलावातील पाणी आटलेलं आहे, जलचरांना याचा धोका निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या पाझर तलावातील पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडलाय आणि याची दृश्य स्वरूपाची चित्र जर आपल्याला पाहायची असतील तर छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या या दोन पाझर तलावांमध्ये आलं पाहिजे। आपण बघू शकता की हे दोन महत्त्वाचे आणि मोठे पाझर तलाव आहेत, ज्यामध्ये पाणी जे आहे ते दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साचलेलं असतं। मात्र यावर्षी हे धरण जे आहे, तलाव जे आहे ते कोरडे पडलेले आहेत। यावर्षी हे सगळं पाणी आटलेलं आहे, त्यामुळे हे जे तलाव आहे, हे जे धरण आहे, हे तळाला गेलेलं आहे। याच धरणाच्या खालोखाल आणखी एक दुसरं धरण आहे। या धरणाच्या पाझऱ्याच्या माध्यमातून त्या धरणामध्ये तर अगदी शेवटपर्यंत मोठ्या प्रमाणात मुबलक पाणी राहत असतं। मात्र त्या धरणातला सुद्धा पाणी साठा जो आहे तो पूर्णपणे आटला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। हे धरण आटल्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। अगदी 400 ते 500 फुटांपर्यंत लोक बोर मारतायत, मात्र त्या बोरवेलला पाणी लागत नाहीये। विहिरींचं सुद्धा पाणी संपलेलं आहे, त्यामुळे भूजल पातळी घटल्यामुळे सुद्धा अनेक नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। पाझर तलाव आटल्यामुळे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळाचं भीषण संकट निर्माण झालंय। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।